और तुम्ही गाडी उभी केली होती, तुम्हाला महानगरपालिकातर्फे फाईन पण भेटला, पावती पण भेटली, 1000 रुपयाची तुम्ही फाईन दिलेला आहे. नेमकी काय झालं होतं, काय पूर्ण होतं आम्हाला आमची दर्शकाला सांगा. मी माझ्या कामासाठी आलो होतो महापालिकेमध्ये. तर दोघं पार्किंगला गाडी लावायला जागा नव्हती. जागा बघितली, भीतीने बाहेर गाडी लावली आणि आतमध्ये गेलो. कळत लगेच बाहेर आलो तर गाडीला कर्मचाऱ्यांनी पकडलेलं होतं, जे घेरलेलं होतं, तिथं कॅमेरा लावत होते. त्यांना विनंती केली की म्हणजे नो पार्किंगमध्ये गाडी. तर दोघं पार्किंगमध्ये गाड्या नव्हती महापालिकेला आणि तिथं मी गाडी लावली मग बाहेर. तर त्यांना सांगितलं बा ठीक आहे, माझी चूक झाली, मी गाडी काढतो. त्यांनी ऐकलं नाही, फाईन भरायला सांगितलं. त्यांनी 1000 रुपये फाईन सांगितलं. मी त्यांना विनंती केली बाबा माझी चूक नाही आहे, तुमच्या महापालिकेमध्ये गाडी लावायला जागा नाही आहे. दोघं पार्किंगमध्ये बघितलं जागा नव्हती, तर मी बाहेर गाडी पार्क केली. तरी ठीक आहे, बाहेर पार्क केली, माझी चूक झाली, तर मी 500 रुपये फाईन भरतो म्हणून सांगितलं. तर ते ऐकायला तयार नव्हते, त्यांनी टोचन केलं. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, मी 1000 रुपये भरतो. पण 1000 रुपये भरायला तयार झाल्यावर सुद्धा त्यांनी गाडी टोचन केली आणि त्यासाठी मी त्यांना विरोध करण्यासाठी मग माझ्या गाडीच्या बोनटवरती बसलो. पण मी बोनटवर बसल्यावर सुद्धा, फाईन भरायला तयार असल्यावर सुद्धा ते माझी गाडी टोचन करून घेऊन जात होते. हे कारवाई तुम्हाला महापालिकेची योग्य वाटते का? तुम्हाला 1000 रुपये फाईन योग्य आहे का? सर 1000 रुपये फाईन योग्य कसा? दिवसभराची कमाई असते सामान्य माणसाची 1000 रुपये म्हटल्यावर. तर आम्ही 500 रुपये द्यायला तयार होतो त्यांना, पण तरी त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. तुम्ही तुमची चूक ऍक्सेप्ट केली होती? माझी चूक त्यांना सांगितलं, ठीक आहे माझी चूक झाली. नो म्हणजे विशेष म्हणजे तिथं कुठंच नो पार्किंगचा बोर्ड नाही. पण त्यांचा कोणी कर्मचारी नाही का इथं गाडी लावू नका का काही नका. तुम्ही स्वतः तुमची चूक मान्य केली? हो, माझी स्वतः चूक मान्य केली आणि माझ्या गाडीवर माझा नंबर सुद्धा टाकलेला आहे, मोबाईल नंबर सुद्धा मी फ्रंटला टाकलेला आहे. का जर काही झालं तर कोणीतरी आपल्याला कॉल करू शकतं, म्हणून ह्या हिशोबाने मी माझा नंबर सुद्धा ठेवलेला आहे गाडीवरती, मोबाईल नंबर. तुम्ही भेटले, तुम्ही काय सांगितलं, काय बोलतो? साहेबांना भेटलो मी, पाटील साहेबांना. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही आम्हाला कर्मचाऱ्यांना सूचना करतो म्हणून. बस याच्या व्यतिरिक्त ठोस काय कारवाई करतो म्हणून काही सांगितलं. तर तुम्ही पुढे कुठे जाणार, म्हणजे काय याच्यावर काय लेखी कंप्लेंट देणार कमिशनर साहेबांना आणि याच्यावर काय कारवाई होती ती बघू आता. आपलं पूर्ण नाव सांगा. अजय कुमार पाटील, रहिवासी इथे सातारा परिसर. मला गाडी लावायला जागा नाही. इकडे गेलो, इकडे पार्किंग फुल आहे. गाडी आता इथे लावली आणि लागले 1000 रुपये लागले. माझी चूक मान्य करतो, बाहेर लावलेली आहे, गाडी बाहेर लावलेली मान्य आहे. मी म्हणतो 500 रुपयाची पावती भरतो, ते मला 1000 रुपये भरा. आता महानगरपालिका मला 1000 रुपयाची पावती देत आहे, तुम्हाला काय मान्य आहे का नाही? मान्य नाही साहेब, त्यांच्याकडे जागा नाही ना पार्किंगला. त्यांच्याकडे जर जागा राहिली असती तुम्ही बाहेर लावली लावत होते. यांनी आज गाडी रोडवर लावली, अख्खा रोड यांनी बंद केलाय. दंड भरण्यास मना करावे, गाडी जाऊन बसलेले आहेत. तुम्हाला काय करायचं असं करा म्हणले. असं बोललो नाही, चुकीचं बोलू नका. जीआर दाखवतो तुम्हाला, जीआर बघा सर तुम्ही. काय सांगितलं गाडी कुठं नाही जाणार, गाडी कुठं नाही. पावती देतो ना, मी पावती देतो ना, घ्या पावती. साईडला हो तुम्ही, खाली उतरा. दंड भरायला तयार आहे. अजय कुमार पाटील. चला भरून घ्या. तुमच्याकडे जागा राहिली, आम्ही बाहेर कशाला लावतो? तुम्ही कमिशनर साहेबांशी बोलणार का साहेब? जागा नाही, बोलू ना. आताही बोलायला तयार आहे मी. पावती भरतो, त्याला भेटू द्या ना आपण. आणखी तुम्ही त्याला माझ्यासोबत मी असं कधी बोललो जे करायचं ते करा म्हणून. मी पण राहू शकता. हे फक्त सवय लावासाठी चाललंय आपल्याला. साहेब आम्ही बाहेर लावत नाही. जागा माझी जागा नाही म्हणून बाहेर लावली साहेब. जागा अरे माझी जागा नाही, मेन रोडवर जागा हे होती नाही इथं. हा चारी कॉर्नर गाड्या येणार. आम्ही मी तुम्हाला केव्हा गाडी घेणार सव्वीस नंबर कॉलम वाचा.
प्रेमाची नंदी चला बाकी चला इधर सर दे देंगे ना हम लोग आपको ये स्क्रीन शॉट दे देते। आप क्यों इतना ये कर रहे हो? स्क्रीन शॉट दे देंगे ना सर आपको। पार्किंग की जगह ही नहीं है। बाहर आने वाले इधर लगाते इधर पार्किंग पूरी फुल है। आपका नाम अजय पाटिल, अजय कुमार पाटिल, अजय कुमार पाटिल।